यानंतर एक मोठी बातमी आहे। सिंधुदुर्गामध्ये नगर परिषद नगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी आता जोरदार सुरू आहे। नितेश राणेंविरुद्ध सर्व पक्षीय आता एकत्रित येणार असल्याची सुद्धा चर्चा रंगल्यात। शिवसेनेचे माजी आमदार राजन तेली यांच्याशी जय महाराष्ट्रने सुद्धा संवाद साधलेला होता। सिंधुदुर्गामध्ये नगर परिषद नगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी सध्या जोर धरू लागली। पंचायतीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेली देखील चर्चा सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू आहे। मला सांगा नेमकी चर्चा काय होती आणि त्या संदर्भात काय बैठकीत निर्णय झाले? एक म्हणजे कुठल्याही प्रकारची बैठक अशी झालेली नाही। दुसरी गोष्ट, चर्चा अशी ह्या शहरामध्ये सुरू आहे की सगळ्यांनी एकत्र यावं आणि निवडणुकीला सामोरं जावं, जेणेकरून गावातले जे मतभेद आणि हे राहणार नाहीत। निवडणुका म्हटले की मग वाद होतात, विवाद होतात आणि ह्याच्या पूर्वीचे जे अनुभव आहेत हे कणकवली शहराला काही चांगले नाहीत। आणि म्हणून मग शहरातली जी प्रतिष्ठित नागरिक आहेत, काही सामाजिक संस्था आहेत, काही पत्रकार मित्र आहेत, या सगळ्यांनी एकत्रित राहून असा पर्याय दिलेला आहे की बाबा गावाचाच विकास करायचा असेल तर चांगल्या पद्धतीने आपल्याला होऊ शकतो सगळे एकत्र आल्यानंतर। तर म्हटलं ठीक आहे, हा निर्णय हा माझा एकट्याचा नाही आहे, शेवटी हा निर्णय आमच्या वरिष्ठांकडे पाठवावा लागेल। आणि तसा मग गेल्या 2 दिवसात जे हा प्रस्ताव आला ते आमच्या वरिष्ठांपर्यंत आम्ही निर्णय पोहोचवलेला आहे। आता ह्या निर्णयावर काय करायचं हे वरिष्ठ आमचे ठरवतील। आमचा जो निर्णय आहे, शहर विकास आघाडी निर्णय ठेवला, तो निर्णय आम्ही वरती दिलेला आहे। आता ह्याच्यात ठाकरे गटाच्या लोकांनी काय करायचं हा त्यांचा निर्णय आहे, तो मी सांगू शकत नाही। तुम्ही त्यांच्याशी त्या विषयावर बोललं तर बरं होईल। आम्ही गावाच्या विकासासाठी गावाने जो निर्णय दिलेला आहे त्याच्यावर राहायचं की नाही राहायचं हा निर्णय आमची जी मंडळी उद्या येत आहेत ते ठरवतील। त्यांनी सांगितलं नाही बाबा आपल्याला स्वतंत्र लढायचं आहे तर स्वतंत्र लढता येईल, पण हा निर्णय जो आलेला आहे तो गावाच्या वरच्या प्रतिष्ठित नागरिकांनी दिलेला आहे। तो निर्णय त्यांनी बाबा उभाटाला बरोबर घेऊन घेतलाय की नाही घेतलाय हे मला माहिती नाहीये, त्या बैठकीला मी नव्हतो। शहर विकास आघाडी असो किंवा शिंदेच्या सेनेतला प्रवेश असो, यासाठी संदेश पारकर यांचे दरवाजे सतत उघडे असतील आणि आम्ही त्यांच्या सोबतच असू असं काहीसं मत जे आहे ते या ठिकाणी शिंदे सेनेचे नेते राजन तेली यांनी व्यक्त केलेलं पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट चित्राज परबसह विशाल रोडेकर, जय महाराष्ट्र न्यूज।